ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणायचो, अध्यात्मशास्त्रामध्ये ब्रह्मदेश म्हणून ज्या प्रदेशाचा उल्लेख आहे तो आज भगवान बुद्धाचं राष्ट्र म्हणून म्यानमार ओळखला जातो. त्या म्यानमार मधल्या राखाईन नावाचा एक प्रांत आहे. जसा आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, पंजाब आहे, तसं म्यानमारमध्ये राखाईन नावाचा एक छोटासा प्रांत आहे. तिथे तिथल्या राहणाऱ्या मुसलमानांनी, ज्यांना रोहिंग्या मुसलमान म्हणतात, त्यांनी तिकडे मुजाहिद नावाचे एक संघटना काढली आणि त्यांना वाटलं हे बुद्ध आहेत, निशस्त्र बुद्ध आहेत, ते बुद्धाची ओम मणी पद्मे हुम माळ जपण्यात मग्न आहेत. आपण निशस्त्र बुद्धांचा शिरकान उडवू, त्यांच्या आया बहिणींची विटंबना करू आणि सशस्त्र धाक, दहशत, अतिरेक निर्माण करून या छोट्याशा म्यानमारचं झटक्यात इस्लामीकरण करून टाकू आणि नवीन मुस्लिम राष्ट्राची निर्मिती करू. 54-55 देश आहेत आणि आम्ही पण काहीतरी शौर्य केलं, आम्ही पण काफिरांच्या मुडक्या मारल्या. काफिर म्हणजे कोण? जो मुसले इमान नाही, अल्लाह सोडून दुसऱ्या देवतेची पूजा करणारा प्रत्येक जण काफिर आहे. त्याच्यामुळे काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, उद्धव ठाकरेंच्या, शिवसेनेच्या किती शिवसैनिकांनी मुसलमानांची किती तळवी चाटली तरी इस्लामिक भाषेनुसार तुम्ही सगळे काफिर आहात. कारण काफिराचा अर्थ असा आहे, जो मुसले ईमान नहीं वो सारे बेईमान है. मुसले ईमान कोण आहे? मुसले ईमान फक्त एकमेव अल्लाह. अल्लाहचा मेसेंजर ऑफ अल्लाह जिब्राईल. अल्लाहने जिब्राईलच्या माध्यमातून ज्या प्रेषिताला संदेश दिला तो मोहम्मद. अल्लाह, जिब्राईल, मोहम्मद. अल्लाहने जिब्राईलला, मोहम्मदाला जो धर्म सांगितला तो इस्लाम. अल्लाहने जिब्राईलच्या माध्यमातून मोहम्मदाला या इस्लामचा जो धर्मग्रंथ सांगितला, ज्या आयती सांगितल्या, त्याचं संकलन म्हणजे कुराण. कुराण, इस्लाम, मोहम्मद, जिब्राईल आणि अल्लाह या 5 गोष्टींवर जो मुसले ईमान है वो मुसले ईमान मुसलमान है और बाकी सारे बेईमान है. त्याच्यामुळे आपण इस्लामिक जिहादींच्या मानसिकतेचा एक अभ्यास आपल्या गर्भावरती, आपल्या रक्तावरती, आपल्या अभ्यासावरती, आपल्या राजकीय मतदानावरती लक्षात ठेवला पाहिजे की जोपर्यंत तुमची संख्या प्रचंड आहे तोपर्यंत तुमच्याशी भाईचारा आहे आणि संख्या घटली की तुमचा आझाद काश्मीर आहे, पाकव्याप्त काश्मीर आहे, सिंध पंजाबचा पाकिस्तान आहे, बामियांचा अफगाणिस्तान आहे, बंगालचा बांगलादेश आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. राजकीय दृष्ट्या सावध, राजकीय दृष्ट्या सजग हिंदूच हिंदुत्वाचं आणि भारताचं भविष्य आहे आणि त्या भारताच्या भविष्याला जागृत करणं, त्यासाठी मी इथे उपस्थित आहे. रोहिंग्या मुसलमानांचं सांगता सांगता आशिन विराथू नावाचा एक बुद्ध भिक्षू, जो भगवान बुद्धाची पराटपोटीची साधना करतो, एकही रक्ताचा थेंब भूमीवर सांडू नये म्हणून भगवान बुद्धांनी ओम मणी पद्मे हुम हा जो त्यांचा सिद्ध मंत्र आहे त्याच्या लाखो जपमाळा केलेला आशिन विराथू नावाचा एक निशस्त्र भिक्षूने म्यानमारमध्ये चाललेलं इस्लामीकरणाचं षडयंत्र ओळखलं आणि त्याने विचार केला की भारतामध्ये जे चालू आहे ते आमच्या छोट्याशा ब्रह्मदेशात पण सुरू झालंय. ब्रह्मदेशातल्या अनेक लहान लहान शाळकरी मुली शाळेतून येता येता, जाता जाता, आजही आपल्या ग्रामीण भागात मुली शेतातून जा ये करतात एकट्या दुकट्या, कारण त्यांची भूमी त्यांच्या पितृदेवतांची असते. तिथे सर्व वास, सर्व ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्व ग्रामस्थ आपले असतात. त्या शेतातल्या रोहिंग्या म्यानमार मधल्या अनेक मुली अचानक गायब होऊ लागल्या. कित्येक तरुण मुली मृतावस्थेमध्ये शेतात सापडू लागल्या. कुणाची स्तनं कापलेली होती, कुणाच्या गुप्तांगांमध्ये तलवारी टाकलेल्या होत्या आणि आश्चर्यचकित झाले. भगवान बुद्धाच्या प्रचंड अहिंसेचं समर्थन करणारे भगवान बुद्धाचे उपासक आश्चर्यचकित झाले की आमच्या लेकी सुनांवर असं भीषण आणि भयंकर असं सावट कुठचं आलंय. आणि त्यानंतर तपास यंत्रणांना सगळेच्या सगळे रोहिंग्या मुसलमान षडयंत्रपूर्वक बुद्ध मुलींचं करत असलेलं धर्मांतरण, किडनॅपिंग, हत्या, कैक बुद्ध निष्पाप तरुणांचं झालेलं धर्मांतरण, त्यांच्या हत्या लक्षात आल्यानंतर, मुजाहिद संस्थेचा अभ्यास केल्यानंतर, रोहिंग्या मुसलमानांचं तिकडच्या तपास यंत्रणेने संशोधन केल्यानंतर लक्षात आलं जसं PFIचं पटना पोलिसांनी जेव्हा धाड टाकली तेव्हा पटना पोलिसांमध्ये सिनियर PI पोस्टवर असलेल्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्या बंगल्यामध्ये, मुस्लिम पोलीस अधिकारी होता, आपल्या बंगल्यामध्ये PFIचं हेडक्वार्टर्स चालवलं आणि मग त्यांच्या 7व्या पानावर आलं की गजवा हिंद. तेच तिकडच्या म्यानमारच्या पोलिसांना कळलं आणि हडबडून जागे झाले सगळे नागरिकांपासून सगळे की बुद्ध देशाचं इस्लामीकरण करण्यासाठी निष्पाप बुद्धांच्या प्रचंड हत्या, स्त्रियांच्या विटंबना, स्तन कापलेल्या, मृतावस्थेत पडलेल्या गुप्तांगांची विटंबना केलेल्या आया बहिणींची शव बघून सगळे बुद्ध हळहळ करत होते. पण त्याच वेळेला त्या बुद्धांचं आध्यात्मिक नेतृत्व करणाऱ्या
एका भगवान बुद्धाच्या अहिंसेला वचनबद्ध असलेल्या आशिन विराथू नावाच्या 35 वर्षीय बुद्ध भिक्षूने संकल्प केला की भगवान बुद्धाची विश्वशांती ही जगत कल्याणासाठी आहे. विश्वाचं कल्याण करणं, सर्व जीवांना एकमेकांशी प्रेम भावात गुंफणं ही भगवान बुद्धांची अपेक्षा आहे. पण त्या पलीकडे जाऊन कुठचा विकृत संसर्ग, विचित्र रोग प्रवृत्तीचा कुठचा जिहादी अतिरेकी या बुद्धाच्या मूळ तत्वज्ञानाला जर आग लावणार असेल, जशी तक्षशिला आणि नालंदा अल्लाउद्दीन खिलजीने पेटवली, त्याप्रमाणे भगवान बुद्धाचं शांततेचं तत्वज्ञान पेटवून भगवान बुद्धाचे उपासक मारून अतिरेकी जिहाद्यांची राजसत्ता या भगवान बुद्धाच्या भूमीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ही बुद्धाची ओम मणी पद्मे होमची माळ मी आजपासून पिशवीत ठेवतो आणि मी ही तलवार जोपर्यंत शेवटचा रोहिंग्या या देशातून संपणार नाही, या म्यानमार मधून शेवटचा रोहिंग्या संपणार नाही, तोपर्यंत मी माळेवर जप न करता तलवारीवर जप करीन. ओम मणी पद्मे होम, ओम मणी पद्मे होम, ओम मणी पद्मे होम. रोहिंग्यांना पळता होई थोडी झाली आणि ते हरामखोर तिकडचे देशद्रोही भारतात घुसले आणि मग भारतामध्ये आंदोलनं सुरू झाली. भारतातल्या रजा अकॅडमी नावाच्या एका देशद्रोही संस्थेने मुंबईच्या आझाद मैदानावर एक आंदोलन घेतलं. त्या आंदोलनाची परवानगी मुंबई कमिशनर ऑफिस पोलीस मधून 200 लोकांची घेतली आणि अचानक तिकडे 25-30 हजार जिहादी अतिरेकी गोळा करण्यात आले आणि तिथे बंदोबस्तावर असलेले निष्पाप, निशस्त्र आणि देशसेवेत तत्पर असलेले पण मनुष्यबळ कमी असलेले पोलीस त्या भीषण गर्दीला बळी पडले. महिला पोलिसांची विटंबना करण्यात आली. का तर रोहिंग्या मुसलमानांचं रक्षण करण्यासाठी भारत सरकारने सशस्त्र सैन्य पाठवून ब्रह्मदेशाला पराभूत करून आम्हा रोहिंग्यांना तिथे राजसत्तेत राहू दिलं पाहिजे. जे मूळ भूमिपुत्रांना मारण्यासाठी रजा अकॅडमी नावाची एक देशद्रोही संस्था, जिने 2012 साली मुंबईमध्ये प्रचंड आझाद मैदानावर दंगल घडवून तिथल्या बंदोबस्तावर असलेल्या निष्पाप स्त्रियांची भीषण विटंबना केली, त्यांना नग्न करण्यात आलं, पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारण्यात आलं, कारण मनुष्यबळ कमी होतं. पोलिसांना कल्पनाच नव्हती, कारण आझाद मैदान एक असा ठिकाण आहे की जिथे महाराष्ट्रभरातून आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी सगळे महाराष्ट्रीयन लोक जमतात आणि राजसत्तेला आपलं म्हणणं मांडावं, आपलं म्हणणं कळावं म्हणून तिथे प्रयत्न करतात. आणि ते निशस्त्र असतात, निष्पाप पण असतात. किती आंदोलक भडकलेले असले तरी एकही रक्ताचा थेंब मुंबईत सांडला जात नाही. पण हे आंदोलक नव्हते, हे देशद्रोही जिहादी होते आणि त्या जिहाद्यांनी तुमचं आमचं रात्रभर रक्षण करणाऱ्या, स्वतःचं कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या त्या पोलीस यंत्रणेला लक्ष केलं, ज्या पोलीस यंत्रणेला ती कल्पनाच नव्हती की इथे हा जिहादी उन्माद आहे, अतिरेक आहे. आणि 2012 साली आपण जा, आझाद मैदान युट्यूब गुगलला सगळं मिळतं, आझाद मैदान दंगल टाका, तुम्हाला जिहादी अतिरेक्यांचा उन्माद तिथे पाहायला मिळेल. आणि तो सगळं पाहिल्यानंतर त्या रोहिंग्यांना आश्रय मिळावा म्हणून रजा अकॅडमीने आंदोलन केलं होतं. तुमच्या सोलापूरमध्ये, दिल्लीमध्ये चाललेली शाहीनबाग नावाचं एक देशद्रोही आंदोलन आपल्या सोलापूरमध्ये घडवण्यात आलं आणि मग सगळ्यांना शाहीनबाग आंदोलन नाव देण्यात आलं. त्यांचं देशद्रोह्यांचं म्हणणं काय होतं, तर केंद्र सरकारने जो CA नावाचा कायदा आणलाय, नरेंद्र मोदींविषयी 2 मिनिटं बोलतो, तो खरोखर युगपुरुष आहे. तो नरेंद्र मोदी खरोखर तपस्वी आहे, पक्षाचा नेता नाही, तो भारताचा भारतीय नेता आहे, अस्सल भारतीय कुळाचा, अस्सल भारतीय तत्वज्ञानाचा. भारतीय तत्वज्ञान ज्यातून व्यक्त होतो आणि भारतीय तत्वज्ञानाचं जर शुद्धतम काय उत्पादन असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत, योगी आदित्यनाथ आहेत, अमित शहा आहेत. आणि ह्या मोदींनी एक कायदा आणला जो 1947 सालीच आणायचा होता. तो जगातल्या सर्व देशांमध्ये तो कायदा लागू आहे, CA. त्याचा अर्थ असा आहे की मूळ नागरिकांचं राष्ट्रीय रक्षण करणं, त्यांच्या नैसर्गिक अधिकारांचं रक्षण करणं, त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अधिकारांचं रक्षण करणं. मग हे मूळ नागरिक कोण, तर भारताची जेव्हा फाळणी झाली त्या भारताच्या फाळणीचा आधार हा आर्थिक नव्हता, भारताचा फाळणीचा आधार हा भाषिक नव्हता, राजनैतिक नव्हता, तर भारताच्या देशद्रोही फाळणीचा आधार हा हिंदू आणि इस्लाम होता. मुसले इमानवाले आणि बाकी हिंदू काफिर. मोहम्मद जिनाने सांगितलं होतं की आम्हा मुसलमानांसाठी एक वेगळं राष्ट्र पाहिजे, इस्लामिक राष्ट्र. आणि त्या इंग्रजांना, पोर्तुगीजांना, डच, फ्रेंच लोकांना पळवणारे आपण काही संभ्रमित नेतृत्वाने पुन्हा एकदा भ्रमिष्ट झालो आणि देदी तूने आजादी हमें खड्ग बिना ढाल, साबरमती के लाल तूने कर दिया कमाल नावाचे बडबड गीतं गाऊ लागलो.
आणि छत्रपती शिवप्रभूंनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारे, छत्रपती शिवप्रभूंची पूजा बांधणारे आपण अहिंसेच्या थापांना बळी पडून नपुंसक झालो. आणि त्यानंतर 2014 साली कुठे भारतीय समाज जागा झाला. भारतीय, भाजपाई नाही, काँग्रेसवाले नाही, राष्ट्रवादी शिवसेनेवाले नाही, भारतीय, भारताला आपली पुण्यभूमी मानणारे, भारत ज्यांची तीर्थक्षेत्र आहे, भारताबाहेर जाऊन ज्यांना उपासना करावी लागत नाही, भारताबाहेर ज्यांना दर्शनशास्त्र नाही, भारतच दर्शन आहे, भारतच सामर्थ्य, भारतच पावित्र्य, अशा भारतीयांनी जागृत होऊन नरेंद्र मोदींची एक प्रचंड मोठी लाट आली आणि देव देश धर्माचा पुजारी तिकडे बसला. त्याने 1947 साली जो कायदा झाला पाहिजे होता तो 2014 नंतर आणला. त्याचं नाव आहे सीए कायद्यानुसार भारताचा जो इस्लामिक निमित्ताने पाकिस्तान झाला, इस्लामिक निमित्ताने बांगलादेश झाला, इस्लाममुळे अफगाणिस्तान झाला, इस्लाममुळे पाकव्याप्त काश्मीर झाला, त्या इस्लामिक राष्ट्रांमध्ये, आजच्या इस्लामिक राष्ट्रामध्ये आणि पूर्वीच्या खंडित भारतामध्ये आज तिथे असलेला मूळ भूमिपुत्र असलेला हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ख्रिश्चन हे विधर्मी असल्यामुळे, इस्लामिक भाषेत हे विधर्मी असल्यामुळे आणि इस्लामिक भाषेत ते काफिर असल्यामुळे त्यांची राजरोस हत्या होते. राजरोसपणे तिथे लेकी सुना पळवल्या जातात. नवऱ्याला, पतीला, भावाला, बापाला झाडाला, खांबाला बांधून पेटवून त्यांच्या समोरच त्यांच्या मायलेकींवर बलात्कार होतात. अशी भीषण अवस्था तिथल्या हिंदूंची, खंडित भारतातल्या, आजच्या पाकिस्तानातल्या, आजच्या अफगाणिस्तानातल्या, आजच्या बांगलादेशातल्या हिंदूंची होती आहे. आणि मग त्या हिंदूंना, शिखांना, जैनांना, बुद्धांना, पारशांना आणि ख्रिश्चनांना सुद्धा मूळ भारतात, उर्वरित भारतात सामावून घेऊन त्यांच्या नागरिकत्वाचे नैसर्गिक अधिकार त्यांना प्रदान करावे